भारत स्वतंत्र झाल्यानंतर समाज जीवनातली जी सगळी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांची बांधणी करण्याची नेहरूंची जी काही दृष्टी होती ती समाजाच्या सर्व स्तरामध्ये हळूहळू उतरत होती, सुरुवात झालेली. आणि असा काळ हा दत्वाडे साहेबांनी त्यांच्या उभरत्या वयात बघितलेला आहे. हा एक मला वाटतं त्यांना आपलं दैनिक वयाच्या 35शीत काढावंसं का वाटलं, कुठलंही भांडवल नसताना, कुठलीही मोठी हे नसताना, पार्श्वभूमी नसताना. तर मला वाटतंय त्या नेहरू मॉडेलचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही सगळ्या समाज जीवनाच्या घटकांवर जे परिणाम होतात त्यातला एक परिणाम मला वाटतं त्यांच्यावर तो झालेला असावा. म्हणून वयाच्या 35शीत त्यांनी ते धाडस केलं आणि गेली 42 वर्ष अखंडपणानं दैनिक महासत्ता सुरू आहे. त्यांनी इचलकरंजीचा जो वस्त्रोद्योग आहे तो वस्त्रोद्योग तर टिकलाच पाहिजे. हां, कारण विकासाच्या गतीचं हे कायम रुळावर गाडी धावली पाहिजे, ती थांबता कामा नये. हा एक दृष्टिकोन त्यांच्या महासत्ताच्या ह्याच्यातून व्यक्त झाला. आणि दुसरीकडं गावातली जी काही शांतता आहे, केवळ औद्योगिक शांतता नाही, तर दत्वाडे साहेबांनी त्यांच्या एकूण पत्रकारितेमध्ये इचलकरंजी आणि परिसराची सामाजिक शांतता कशी राहील ह्याच्याकडे सुद्धा अत्यंत बारकाईनं लक्ष दिलेलं होतं. म्हणजे मला हे माणसं घडवण्याची जी प्रक्रिया आहे, माणसं काय आपोआप घडत नसतात. तो म्हणजे महामानवाबाबत आपण जे म्हणतो, महामानव आकाशातून पडत नसतात आणि जमिनीतून उगवत नसतात, ती त्या भवतालातून घडत असतात. म्हणून वसंतराव दत्वाड्यांच्या पत्रकारितेचं हे वैशिष्ट्य आहे. आज अनेक मोठ्या वृत्तपत्रांचे संपादक सुद्धा पहिल्यांदा महासत्तामध्ये त्यांनी पत्रकारिता म्हणून काम केलेलं आहे. अशा अनेक मंडळी ते त्या मिटिंगमध्ये असं म्हणाले की आपण गावामध्ये आपण धर्मनिरपेक्ष दल स्थापन केले पाहिजे. ते स्वतः कुठल्याही पक्षाशी बांधील नव्हते किंवा कुठल्या ह्याच्याशी. मुद्दा त्यांचा काय होता, जाती आणि धर्माच्या आधारावर हे शहर पेटता कामा नये. हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे, जो काही तुमचा राजकारणाचा दा आहे तो बाहेर करा, पण ही सुद्धा एक सांस्कृतिक भूमिका ही त्यांनी त्यांच्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून, मालक म्हणून जी काही बजावली इचलकरंजीच्या शांततेमध्ये, तीही मला वाटतं या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. पण दत्वाडे साहेबांनी त्यांना ऊर्जा दिली. हे काढ असं म्हटले नाहीत ते, कशाला माझं दैनिक आहे की मला स्पर्धा, असं काहीही म्हटले नाही. त्यांनी त्याला सगळं मार्गदर्शन केलं. त्याच्यात त्या व्यवसायात येणाऱ्या काय ज्या काय खास खळगी आहेत, टक्के टोटपे आहेत, त्याची सगळी जाणीव करून दिली. दैनिक महासत्ता हे कोल्हापुरात अत्यंत महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे. ज्या वर्तमानपत्राने गेली अनेक वर्ष श्रमिकांचा लढा लढलेला आहे. आणि अशा एका वर्तमानपत्राचे संपादक वसंतराव दत्तवाडे यांचं अलीकडेच निधन झालं. दत्तवाडे यांच्या कार्याचा नव्या मुलांना परिचय व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही एक विद्यापीठ म्हणून, एक डिपार्टमेंट जर्नलिझमचं, मास कम्युनिकेशनचं डिपार्टमेंट म्हणून आम्हाला असं वाटलं की आपण त्यांचा विचार, त्यांची माहिती नव्या मुलांपर्यंत घेऊन जावी. शिवाजी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर आर के कामत सर यांनी दत्तवाडे सरांच्या निधनानंतर एक शोक संदेश पाठवला होता आणि तो संदेश घेऊन विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर आलोक जत्राटकर आणि मी दत्तवाडे साहेबांच्या घरी गेलो होतो. तेव्हा जाताना आलोकाने आम्ही अशी चर्चा केली की आपण विद्यापीठ म्हणून केवळ श्रद्धांजली सभा असं न करता आपण त्यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी काय करता येतंय का, मुलांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी काय करता येतंय का, असा आमच्या गाडीत जाताना विचार झाला. आणि मग आमच्यासमोर प्रसाद कुलकर्णी यांचं नाव आलं. प्रसाद कुलकर्णी हे इचलकरंजीतले ज्येष्ठ संपादक आहेत आणि त्यांनी पहिल्या दिवसापासून महासत्तेमध्ये लेखक म्हणून काम केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की प्रसादजींना आपण विद्यापीठात बोलवूया आणि त्यांचं एक व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी आयोजित करूया. तर मी आपल्या सर्वांचं इथं स्वागत करतो आणि आपण एक 2 मिनिटाची श्रद्धांजली सर्वप्रथम वसंतरावजींना अर्पण करूया.
धन्यवाद. या व्याख्यानाच्या आधी मी प्रमुख पाहुण्यांसंदर्भात थोडीशी माहिती द्यायचा प्रयत्न करतो. प्रसादजींचा पत्रकारितेतला, चळवळीतला, लेखक असण्याचा, गझलकार असण्याचा, विशेषतः वर्तमानपत्राच्या वाचकांच्या पत्रव्यवहारात लेखन करण्याचा, अशा अनेक पातळीवरचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. जर्नलिझमशी संबंधित आहेत ते आणि आपल्याच विभागाचे, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या विभागाचे ते माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी जर्नलिझमचा कोर्स आपल्याच विद्यापीठातला, आपल्याच डिपार्टमेंटमधून केलेला आहे. याच्याशिवाय त्यांनी MA मराठी केलेला आहे. बिलीफ सायन्स अशी पण त्यांनी पदवी घेतलेली आहे. 1985 पासून इचलकरंजीमध्ये समाजवादी प्रबोधिनीचं ते काम करतात. आणि आम्ही शिकत असताना पंडित सरांना माहिती आहे की पंडित सर आम्हाला आचार्य गरुड सरांकडे घेऊन जायचे आणि खूप चांगलं काम त्या काळामध्ये आणि आजही समाजवादी प्रबोधिनीनं केलेलं आहे. विशेषतः 41 वर्षाहून अधिक काळ ते सार्वजनिक जीवनामध्ये प्रबोधनाच्या कामामध्ये एक समन्यायी विचार, प्रबोधनाचा विचार, संतुलित विचार घेऊन ते काम करतायत. वेगवेगळ्या विषयांच्या 31 पुस्तिका त्यांनी आतापर्यंत लेखन केलेले आहेत. लेखन सहभाग म्हणून अनेक नियतकालिकामध्ये त्यांनी प्रचंड विपुल असं लेखन केलेलं आहे. एवढंच नाही तर अनेक घटकांचं लेखन अभ्यासक्रमासाठी असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर असेल ते सातत्याने लिहिणारे संपादक म्हणून त्यांचा उल्लेख आहे. पुस्तकांचं आणि त्यांच्या एकूण विवेकी असण्याचं सॅम्पल म्हणून मी फक्त काही नावं वाचून दाखवतो. युद्ध नको, शांतता हवी, म्हणजे विचारावरून तुम्हाला कळेल टायटलवरून की काय पद्धतीनं ते विचार करतायत. सुधारक अग्रणी आगरकर, विवेकानंदांचा मानव धर्म, मराठी संतांची माणुसकी, सुभाषबाबू व्यक्तित्व आणि विचार, संत कवयित्री, फॅसिझमचा भारतीय चेहरा, संत कबीर, भारतीय राज्यघटनेची निर्मिती, मराठी कादंबरीतील नेहरूकालीन सामाजिक राजकीय परिवर्तनाचं चित्रण. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की अशी खूप मोठी यादी आहे, जवळपास 31 टायटल आहेत त्याच्या नावावर. आणि ते सगळा विचार काय सांगतायत, ते विचार सांगतायत स्वातंत्र्याचा, मानवतेचा, संतांचा विचार सांगतायत, भारतीय आयडिया ऑफ इंडिया आहे त्याचा ते विचार सांगायचा प्रयत्न करतायत. तर या अर्थानं विवेकशील लेखक म्हणून त्यांचं एक मोठं कॉन्ट्रीब्युशन मराठी विश्वामध्ये आहे. असंख्य लेख त्यांनी वेगवेगळ्या दैनिकात लिहिलेले आहेत. इचलकरंजीच्या महासत्तात तर लिहिले, पण सकाळ असेल, सागर असेल चिपळूणचं, नवशक्ती मुंबई, केसरी, साधनेपासून ते अनेक वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये ते गझलकार आहेत. स्वतःला ते सातत्यानं गझलकार म्हणून ओळख करून देतात. यूट्यूब चॅनल चालवतात. गझलेच्या बाबतीमध्ये अतिशय मौलिक असं त्यांचं काम आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि पुरस्कार ज्यांच्या नावाने मिळाले ती नावं फक्त विद्यार्थी आहेत म्हणून मुद्दाम हे सगळं सांगतोय की तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे आणि तुम्ही जर्नलिझम कोणासाठी करायचं आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी मुद्दाम ही नावं वाचून दाखवतोय. भाई माधवराव बागल पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. तुम्ही कधीतरी माधवराव बागल कोण होते आणि त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे कोल्हापूर आणि महाराष्ट्रामध्ये ते जरा अभ्यासाचा प्रयत्न करा. डॉक्टर भाल गोळे हे एक मोठे विचारवंत, त्यांच्या नावाचा कार्यकर्ता पुरस्कार सरांना मिळालेला आहे. कैफी आझमी यांच्या नावाने त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. राष्ट्रवीर का शामराव देसाई हे थोर संपादक, गगो जाधव जसे मोठे संपादक होते तसेच शामराव देसाईंचं काम सुद्धा प्रचंड मोठं आहे. महात्मा गांधी सद्भावना पुरस्कार, हे कुणाकुणाच्या नावाचे पुरस्कार आहेत फक्त मी यादी देतो. दीनबंधू भाई दिनकरराव यादव, दिनकरराव यादवांचं पण काम प्रचंड मोठं आहे. दीनदलितांसाठी आयुष्य घालवलेले दिनकरराव.
स्वातंत्र्य सेनानी दौलतराव निकम जीवन गौरव पुरस्कार, कृष्णा साहित्य गौरव पुरस्कार, पैगंबर जयंती पैगंबराच्या अनुषंगाने पैगंबराच्या नावाचा त्यांना पुरस्कार आहे, रातू पाटलांच्या नावाचा आहे. त्यानंतर नालंदा अकादमी समाज गौरव पुरस्कार, करवीर साहित्य परिषदेचा आहे. असे अनेक पुरस्कार, सावित्रीबाईंच्या नावानं पुरस्कार आहे. सांगायचा मुद्दा असा की ज्यांच्याशी त्यांचं नातं आहे, वैचारिक नातं, अशा सगळ्या लोकांच्या नावाचे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. तर ती यादी जवळपास 36 पेक्षा जास्त आहे. तर असा एक या विषयाला न्याय देणारा, ज्यांनी स्वर्गीय वसंतराव दत्वाडे साहेब यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं, त्यांचा सहवास होता, प्रत्यक्ष पत्रकारितेमध्ये ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि ती परंपरा पुढे घेऊन ते चाललेले आहेत. आणि मला असं वाटतं की एक वसंतरावजींच्या कार्यकर्तृत्वाचा आपण जेव्हा इथं उजाळा करतो तेव्हा त्यांच्या कामाला न्याय देण्याचा, एक व्यवस्थितपणे लोकांना, आम्हाला सगळ्यांना समजावून सांगण्याचा एक अधिकार त्यांच्याकडं आहे. मी त्यांचं या विभागात परत एकदा स्वागत करतो. आणि मी अजून एक नम्रपणे नमूद करतो की आपण नेहमी, म्हणजे माझी जी भूमिका आहे पहिल्यापासूनची, की राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणं हा एक वेगळा भाग असतो. विद्यापीठं किंवा हे जे विभाग आहेत त्यांची पहिली जबाबदारी अशी आहे की आपल्या अवतीभोवती जे काय संचित आहे आपलं, त्याचं जतन करणं, त्याचं संवर्धन करणं, त्याच्या बाबतीमध्ये आपण संवेदनशील असणं. आणि या भावनेतून आम्ही स्थानिक पत्रकारिता, स्थानिक पत्रकार, स्थानिक संपादक, सिनियर जे आहेत वेगवेगळे, या सगळ्यांना विभागात इन्व्हॉल्व करून घ्यायचा सातत्याने प्रयत्न करत आहोत. कारण आम्हाला ती आमची जबाबदारी वाटते आणि या जबाबदारीतूनच आपण आज स्वर्गीय वसंतरावजी यांच्या संदर्भात विशेष व्याख्यान आयोजित केलेलं आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आदरणीय प्रसादजींना विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. आणि माझे गेल्या अनेक वर्षापासूनचे मित्र आदरणीय डॉक्टर शिवाजीराव जाधव सर, दैनिक महासंताचे कोल्हापूरचे संपादकीय विभागात काम करणारे आदरणीय मानेसाहेब, कुऱ्हाडे सर, पंडित सर, डॉक्टर जत्राटकर, ज्येष्ठ पत्रकार आणि माझे स्नेही दयानंदजी लिपारे, देसाई सर, इतर सर्व मान्यवर आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, सर्वप्रथम ज्यांना आदरांजली वाहण्यासाठी किंवा ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा परिचय करून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आज एकत्र जमलेलो आहोत, त्या कालवश वसंतरावजी दत्वाडे यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि शिवाजी विद्यापीठाच्या या अध्यासनाला, खास करून डॉक्टर शिवाजी जाधव सरांना मी मनापासून धन्यवाद देईन की त्यांना असं करावंसं वाटणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. वसंतराव दत्वाडेंसारख्या एका इचलकरंजीमध्ये 40-42 वर्षापूर्वी स्वतःचा फक्त प्रेस होता, म्हणजे पत्रिका छापून द्यायचं एवढंच काम होतं, पत्राशी काही संबंध नव्हता. अशा व्यक्तीच्या मनात 42 वर्षापूर्वी आपण दैनिक काढावं, कुठलीही पूर्वपीठिका नव्हती, कुठलीही परंपरा नव्हती, तर प्रेस फक्त होता वडिलांचा, पण त्याच्यातून आपल्याला दैनिक काढावंसं वाटणं, आणि केवळ वाटणं नव्हे, वाटल्यानंतर आजसुद्धा गेली 42 वर्ष ते अखंडपणानं वाढत्या श्रेणीनं सुरू ठेवणं, हे जे काही दत्वाडे साहेबांचं काम आहे, त्या दत्वाडे साहेबांचं गेल्या 11 जुलैला कालवश झाले ते 15 दिवसापूर्वी, तर त्यांच्या कार्याला उजाळा मिळावा यासाठी हे शिवाजी विद्यापीठाच्या या अध्यासनानं जो पुढाकार घेऊन हे जे विचारमंथन आयोजित केलेलं आहे, ते मला वाटतं आत्ता जाधव सर प्रास्ताविकात जे शेवटी म्हणाले ते फार महत्त्वाचं आहे. कारण विद्यापीठाचा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी आपण आपल्या हातातच आहेत आता सगळ्यांच्या, पण आपल्या भोवती काय घडलेलं आहे, काय घडून गेलेलं आहे, आपला वारसा काय आहे, या मातीचा वारसा काय आहे, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि त्यातून आपल्या पत्रकारितेकडे बघत असताना, म्हणजे गगो जाधवांचं हे अध्यासन आहे, म्हणजे त्यांच्या पत्रकारितेबद्दल मी काय आपल्याला वेगळं सांगायला पाहिजे असं नाही, पण त्या पत्रकारितेतून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यानंतर जन्मलेली जी काही पिढी आहे, स्वातंत्र्याच्या नंतर दत्वाडे साहेब हे त्यातले एक आहे. म्हणजे भारत 15 ऑगस्ट 1947ला स्वतंत्र झाला आणि दत्वाड्यांचा जन्म मार्च 48चा आहे. म्हणजे स्वातंत्र्य मिळून 7 महिने झालेले आहेत आणि दत्वाडे साहेबांचा जन्म झालेला आहे. आणि मग ह्या नव्या भारताची उभारणी कशी करायची, हे जे काय
पंडित नेहरूंचं स्वप्न होतं. ज्या पुस्तकाचा आता उल्लेख केला ती मी शिवाजी विद्यापीठानंच माझं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. ती मुद्दाम सांगेन की नेहरू मॉडेलचा मराठी साहित्यामध्ये काय प्रतिबिंब पडलं हे मी त्या नेहरू अध्यासनला 6 महिने गेस्ट एक्सपर्ट म्हणून मला वाटते 2007-8 साली येत होतं, त्यावेळी ते पुस्तक लिहिलेलं होतं. मुद्दा असा आहे की नव्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर समाज जीवनातली जी सगळी क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांची बांधणी करण्याची नेहरूंची जी काही दृष्टी होती ती समाजाच्या सर्व स्तरामध्ये हळूहळू उतरत होती, सुरुवात झालेली होती. आणि असा काळ हा दत्वाडे साहेबांनी त्यांच्या उभरत्या वयात बघितलेला आहे. हा एक मला वाटतं त्यांना आपलं दैनिक वयाच्या 35 काढावंसं का वाटलं, कुठलंही भांडवल नसताना, कुठलीही मोठी हे नसताना, पार्श्वभूमी नसताना. तर मला वाटते त्या नेहरू मॉडेलचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काही सगळ्या समाज जीवनाच्या घटकांवर जे परिणाम होतात त्यातला एक परिणाम मला वाटतं त्यांच्यावर तो झालेला असावा. म्हणून वयाच्या 35 त्यांनी ते धाडस केलं आणि गेली 42 वर्ष अखंडपणानं दैनिक महासत्ता सुरू आहे. आणि त्यामुळे त्यांच्या कार्याची नोंद घेणं म्हणजे असं मला वाटतं आज जाधव सर पहिल्यांदाच वसंतराव दत्वाड्यांच्यावर मी बोलतोय किंवा कोणतं ऐकतंय. आधी कुठंच लिखित नाही, कुठं लेख नाही. म्हणजे सांगण्याला हे आहे, ज्या दिवशी दत्वाडे साहेब गेले त्या दिवशी मी पहिलाच त्यांच्यावरचा लेख लिहिला आणि मग ह्याला गेलो. त्याचं कारण काय? त्याचं कारण काय माझ्या मोठेपणाचा मुद्दा नाही, व्यक्तीकडे बघण्याचे आपले दृष्टिकोन आणि आपली एक परंपरा आहे. म्हणजे व्यक्ती गेल्यानंतरच मोठी होती हे मान्य करायचं, जिवंत असताना हा काय सांगतोय म्हणायचं, तर हे बरोबर नाही आहे. दत्वाडे साहेबांच्या पत्रकारितेची अनेक वैशिष्ट्य ती मी नंतर सांगेन. पण आजचं जे काही सगळं जर्नलिझम आहे म्हणजे दत्वाडे साहेबांच्या पत्रकारितेची गेली 40 वर्षाचा 42 वर्षाचा कालखंड बघितला तर माध्यमातले किंवा मीडियातले सगळे बदल त्यांनी जवळून बघितले. म्हणजे त्यांनी ज्यावेळी सुरू केलं त्यावेळी प्रिंट मीडिया मुख्य होता, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांनी बघितला, आताचा वेब मीडियाही त्यांनी बघितला गेली काही वर्ष. हे जे मुद्रित हे पासून वेबपर्यंतची ही जी काही सगळी मीडियाची वाटचाल आहे ती त्यांनी बारकाईनं बघितलेली होती आणि ती लक्षात घेऊन त्यांनी आपलं दैनिक समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. हे मला वाटतं त्यांचं एक फार मोठं पत्रकारितेतलं योगदान आपण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आता 21व्या शतकाचा पावशतकापाळ ओलांडून आता पुढे चाललेला आहे. पत्रकारितेमध्ये एकूण सगळे प्रचंड फार मोठ्या प्रमाणात बदल व्हायला लागलेले आहेत. म्हणजे मला चांगलं आठवतोय मी ज्यावेळी दत्वाडे साहेबांचा आपल्याकडे किसान म्हणून दैनिक होतं त्यावेळी रत्नापण्णा कुंभारांनी त्यांच्या नेतृत्वाखाली काढलेलं होतं आणि दत्वाडे साहेबांना सांगून मला दत्वाडे साहेबांनी सांगितलं, ते म्हणाले की वसंतराव तुझ्या दैनिकाला स्पर्धा म्हणून मी काढत नाही आहे, माझ्या हातात एक मुखपत्र पाहिजे म्हणून मी काढतो. ही अण्णांची भूमिका होती. मुद्दा असा आहे तर त्यावेळी मी त्या किसानमध्येही काम करत होतो, रात्री 7च्या बातम्या ऐकायच्या आणि मग आम्ही हेडलाईन तयार करायचो. अशा काळापासून आज केवढे बदल झालेले आहेत आणि हे सगळे बदल हे वसंतराव दत्वाडे साहेबांनी आपल्या ह्याच्यात तर म्हणजे त्यांनी स्वतः तर अनुभवले पण त्यातून 2-3 पिढ्या पत्रकारांच्या घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. हे एक त्यांचं योगदान मला वाटतं फार महत्त्वाचं आहे. आज जे काही सगळे वृत्तपत्राचे किंवा मीडियाचे मधले आपल्याला जे काही बदल दिसतात, आता तुम्ही जर्नलिझमचे विद्यार्थी आहे त्यामुळे तुम्हाला हिस्ट्री सगळी काही सांगायला पाहिजे असं नाही, पण 1780 साली हेकीनं जे काही वृत्तपत्र पहिलं काढलं त्यांना काही निष्ठा म्हणजे मला वृत्तपत्र काढायचं आहे काहीतरी उदात्त दृष्टिकोन घेऊन काढलेलं होतं असं नाही. हेकीचे अनेक धंदे होते त्यातला हा एक धंदा होता. त्यानं रंगणीही काढलेली होती, बेकरीही काढलेली होती, वृत्तपत्रही काढलं. पण एक भूमिका घेऊन समाज परिवर्तनाचं एक महत्त्वाचं साधन आहे, समाजाच्या जागरणाचं एक साधन आहे, अशी भूमिका घेऊन नंतरच्या काळात जी काही दर्पणपासून महाराष्ट्राची परंपरा एक निर्माण झाली. स्वातंत्र्य आंदोलनामध्ये वृत्तपत्रांनी मोठं काम केलं, त्याच्यानंतर स्वतंत्र भारतातल्या आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांनी मोठं काम केलं. आताचा मुद्दा आहे अघोषित आणीबाणीच्या काळात आपण काय करणार, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तो मुद्दा मला वाटतंय दत्वाडे साहेबांनी आपल्या पत्रकारितेतून आत्ता नव्हे गेली म्हणजे माझ्या अनुभवावर आधारित मी बोलणार तर त्यांनी ते बारकाईनं म्हणजे इचलकरंजी सारखं एक वस्त्रोद्योगाचं शहर महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणून ज्याची ओळख आहे, कोल्हापूरपासून जरी जवळ असलं तर ते काही जिल्ह्याचं नाही तालुक्याचंही ठिकाण आहे. इचलकरंजीचा तालुका हातकणंगले आहे पण जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं औद्योगिक केंद्र, महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं वस्त्रोद्योग नगरी, अशा नगरीमध्ये वृत्तपत्र काढणं
ही एक त्या अर्थानं मोठी जोखीम होती असं मला वाटतं. पण ती त्यांनी जाणीवपूर्वक पेलली आणि त्याच्यामागचा त्यांचा दृष्टिकोन असा असला पाहिजे किंवा माझ्या त्यांच्या ज्या अनेक वर्षाच्या चर्चा ऋणानुबंध होते त्यातनं असं सातत्यानं दिसून आलं की त्यांनी इचलकरंजीचा जो वस्त्रोद्योग आहे तो वस्त्रोद्योग तर टिकलाच पाहिजे. हां, कारण तर विकासाच्या गतीचं हे कायम रुळावर गाडी धावली पाहिजे, ती थांबता कामा नये हा एक दृष्टिकोन त्यांच्या महासत्ताच्या याच्यातून व्यक्त झाला. आणि दुसरीकडं गावातली जी काही शांतता आहे केवळ औद्योगिक शांतता नाही, सामाजिक शांतता. कारण ज्या ज्या जगाचा इतिहास असा आहे, ज्या ज्या ठिकाणी औद्योगिक केंद्र आहे तिथं जाणीवपूर्वक काही तंटे बखेडे उभे करण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर दत्तवाडे साहेबांनी त्यांच्या एकूण पत्रकारितेमध्ये इचलकरंजी आणि परिसराची सामाजिक शांतता कशी राहील ह्याच्याकडे सुद्धा अत्यंत बारकाईनं लक्ष दिलेलं होतं. म्हणजे मला चांगलं आठवतं 1992ला जी काही बाबरी मशिदीच्या प्रकरणानंतर देशभर जो काही धुमाकूळ झाला सगळा, हां, तर त्यावेळी इचलकरंजीमध्ये त्यांनी पुढाकार घेतला. म्हणजे आम्ही सामाजिक कार्यकर्ते तर होतोच होतो आणि माझ्यापेक्षा सिनियर असलेले अनेक कार्यकर्ते होते. खुद्द शांताराम बापू गरुड होते, इतर अनेक होते, आवाडे दादा होते, इतर अनेक वेगवेगळ्या डाव्या पक्षांचे कार्यकर्ते होते. तर त्यांची मिटिंग आम्ही समाजवादी प्रबोधिनीत घेतलेली होती. त्यावेळी दत्तवाडे साहेबांनी एक मुद्दा मांडलेला होता आणि तो मला वाटतं फार महत्त्वाचा होता. ते त्या मिटिंगमध्ये असं म्हणाले की आपण गावामध्ये आपण धर्मनिरपेक्ष दल स्थापन केले पाहिजे. ते स्वतः कुठल्याही पक्षाशी बांधील नव्हते किंवा कुठल्या ह्याच्याशी नाही. मुद्दा त्यांचा काय होता, जाती आणि धर्माच्या आधारावर हे शहर पेटता कामा नये. हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे, जो काही तुमचा राजकारणाचा दा आहे तो बाहेर ठेवला, पण ही सुद्धा एक सांस्कृतिक भूमिका ही त्यांनी त्यांच्या वृत्तपत्राचे संपादक म्हणून मालक म्हणून जी काही बजावली इचलकरंजीच्या शांततेमध्ये, तीही मला वाटतं या निमित्तानं आपण सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. त्याचबरोबर वस्त्रोद्योगाबरोबरच इचलकरंजी ह्या शहराचा आणि परिसराचा इतर अनेक अंगाने विकास झालेला आहे. सहकाराचं मोठं केंद्र तिथंच आहे. त्याच्यानंतर बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर सारखी संस्था तिथं संगीताची निर्माण झाली. आपटे वाचन मंदिर सारखी 155 वर्षाची परंपरा असलेली मोठं महाराष्ट्र ग्रंथालय तिथं झालं. 50 वर्षापूर्वी शांताराम बापू गरुड, एन डी पाटील आणि पानसरे साहेबांना समाजवादी प्रबोधिनीची सुद्धा इचलकरंजीतच स्थापना करावीशी वाटली. हे सगळं आपण लक्षात घेतलं तर त्या नगरीचं म्हणून एक जे काही वैशिष्ट्य आहे, म्हणजे काय म्हणतो की आपण अनेकतात एकता वगैरे असं जे काय आपण म्हणू, ती जपण्याचा प्रयत्न गावातलं एक मुख्य मुखपत्र म्हणून ही दत्तवाडे साहेबांनी फार चांगल्या ताकदीनं निभावली असं मला वाटतं. कारण कसं असतं वृत्तपत्रामध्ये, आता तुम्ही विद्यार्थी आहात, वृत्तपत्रांच्या अनेक व्याख्या केल्या जातात किंवा मगाशी मी आणि दयानंदजी येताना चर्चा करत होतो. दैनिक महासत्ता हे काय साखळी वृत्तपत्रासारखं मोठंही पेपर नव्हता आणि ज्याला एकदमच निग्लेक्ट करावा असंही पेपर नव्हता किंवा नाही आहे. म्हणजे लंगोट आणि लंगोटी पत्रक काय, काही जण आपण म्हणतो हे काय लंगोटी पत्रक, पण लंगोटी आणि लंगोट ह्याच्यामधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. लहान मुलाला घालतात ती लंगोटी असते आणि पैलवान घालतोय तो लंगोट असतो. हा जो काही फरक आहे, दत्तवाडे साहेबांची पत्रकारिता ही महासत्तामध्ये कुठलंही मोठं भांडवली वृत्तपत्र किंवा सामर्थ्य साखळी वृत्तपत्राचं सामर्थ्य नसून सुद्धा त्यांनी ज्या ताकदीनं ते निभावलं, ते मला वाटतं त्यांच्यातल्या त्या संपादकाचा लंगोट कसून मांडलेला त्यांनी होता हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि म्हणून पार अगदी बेळगावपासून सातारापर्यंत हा जो सगळे त्यांनी प्रामुख्यानं आपलं कार्यक्षेत्र निश्चित केलेलं होतं. कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, बेळगाव आणि सोलापूर, आपला सातारा जिल्हा, काही प्रमाणात सोलापूर, हे कार्यक्षेत्र निश्चित करून त्यांनी आपली पत्रकारिता रुजवण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा आपण बघाल तर बेळगाव टू साताऱ्याच्या बातम्या येणारा महासत्ता एकमेव पेपर आहे. इतर नाही, आपण तालुका वाईज हे आपण बघतो, पण महासत्तामध्ये हा सगळा एक पेपर वाचला की ह्या 4-6 जिल्ह्यात काय चालते हे वर्षानुवर्ष लोकांना देत राहणं ही काही साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठीची बांधणी, त्याच्यासाठीचं टीम वर्क, म्हणजे कुठल्याही संपादकाकडे 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लागतात. एक तर त्याला आपल्या वाचकाला सातत्यानं चांगला खुराक द्यावा लागतो, त्याला वाचतं ठेवायला लागते. दुसरं आपल्या वार्ताहरांना विश्वासात घेऊन बातमी शोधणं, त्याचा सत्य शोधणं, ह्याच्यावर लक्ष द्यायला लागते आणि इतर अनेक गोष्टी त्या संपादक म्हणून त्याला कराव्या लागतात. तर दत्तवाडे साहेबांच्या पत्रकारितेकडे बघत असताना त्यांचा याबाबतचा दृष्टिकोन अतिशय व्यापक होता. म्हणजे आता मी तिथलाच असल्यामुळं आणि 40 वर्ष ही सगळीच मंडळी पत्रकार तिथून घडून गेली,
ही सगळ्यात माझ्या संपर्कात असल्यामुळं इतके चांगले अनुभव लोकांनी सांगितले. म्हणजे ह्याच्या आधी केवळ दत्तवाडे साहेब गेल्यावर असं नाही, म्हणजे साधा वार्ताहर म्हणून जरी लागला, आता तुमच्यासारखी मुलं समजा डिग्री घेऊन तुम्ही वृत्तपत्रात गेला, तसं गेल्यानंतर एक आठवड्यामध्ये दत्तवाडे साहेबांनी त्या चुणूक हेरलेली आहे त्याच्या लिखाणाची 4-6 वाक्यात, आणि त्याला जबाबदारीचं काम दिलेलं आहे. आणि जो वरिष्ठ आहे त्याला सांगितलंय त्यांनी की ह्याच्यात जरा चुणूक दिसते बरं का, ह्याच्यात किंवा ह्याच्यात ह्याला जरा लिहायला शिकव, किंवा संपादकीय संस्काराचं काम दिलं असेल त्यांना नाही. आणि परत त्याला बोलवून सांगितलंय, कदाचित तुला हा स्पर्धक मानेल, हा तुला शिकवला नाही तर त्याच्यावरच्याला सांगितलं याला घडवून, आणि अगदीच कोण नसलं तर मग माझ्याकडे डायरेक्ट पाठवले, ज्याचा काही संबंध नाही त्याच्या. मुद्दा असा आहे की हे माणसं घडवण्याची जी प्रक्रिया आहे, माणसं काय आपोआप घडत नसतात. म्हणजे महामानवाबाबत आपण जे म्हणतो, महामानव आकाशातून पडत नसतात आणि जमिनीतून उगवत नसतात, ती त्या भवतालातून घडत असतात. म्हणून वसंतराव दत्तवाड्यांच्या पत्रकारितेचं हे वैशिष्ट्य आहे. आज अनेक मोठ्या वृत्तपत्रांचे संपादक सुद्धा पहिल्यांदा महासत्तामध्ये त्यांनी पत्रकारिता म्हणून काम केलेलं आहे, अशा अनेक मंडळी. तर ते कशामुळे झालं, तर मला वाटतंय वसंतराव दत्तवाड्यांनी तरुण असताना, नवागत असताना त्यांच्यावर जो विश्वास दाखवला, त्यांना काम करण्याची जी संधी दिली, त्याच्यातून निर्माण झाले. आणि त्यांच्या अनेक पत्रकारितेचा वैशिष्ट्य असं होतं, आता ह्या गोष्टी मी सांगतो त्या 30-35-40 वर्षापूर्वीच्या आहेत. एक तर संपादक म्हणून प्रत्येक संपादकानं जे केलं पाहिजे ते काम ते नेटानं करायचे. ऑफिसमध्ये आल्या आल्या पहिला सगळी जिल्ह्यातली वृत्तपत्र वाचून घ्यायची. त्या काळामध्ये, आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण त्या काळामध्ये महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता इचलकरंजीत तर दुपारी यायचं, 2-2:30ला यायचं, कधी कधी तर 5 वाजायचे. पण ते त्या दिवशी ते पेपर आपलं महाराष्ट्र टाइम्स आणि लोकसत्ता ज्यावेळी येईल, 3ला आलं, 4ला आलं, तर ते वाचायचे. आणि राज्यस्तरावरच्या वृत्तपत्रात काय आहे, कुठली महत्वाची बातमी आहे, ते हेरून त्याच्यावरचं काहीतरी टिप्पण, मग वाचकांचा पत्रव्यवहार असो किंवा लेख असो किंवा काय असो, ते आमच्यासारख्या अनेकांना लिहायला लावायचे. मला वाटतं हे सुद्धा एक फार व्यापक दृष्टिकोन आहे. जे राज्याच्या वृत्तपत्रात येते ते माझ्या दैनिकात आलं पाहिजे असं संपादकाला वाटणं, हे सुद्धा एक फार मोठं हे आहे, लक्षात घ्या. कारण त्यांना काय मॅटरची कमतरता नव्हती, बातम्यांची कमतरता नव्हतीच, पण राज्यस्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर एखादी घडामोड घडते आहे, त्याचा जर लोकसत्तेत लेख येत असेल तर त्याच्याबद्दल महासत्तात निदान काही टिप्पणी आली पाहिजे. ही जी काय त्यांची भूमिका होती, ही भूमिका मला वाटते फार महत्त्वाची आहे. जी भूमिका ज्यांना हिणवलं जातं, मगाशी मी म्हटलं तर लंगोटी वृत्तपत्र, त्यांच्या संपादकांकडे फार कमी दिसतं. असा हा एक संपादक, हे एक त्यांचं वैशिष्ट्य होतं. दुसरं दत्तवाडे साहेबांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं, माणसं हे करणं, म्हणजे हेरणं, ती निर्माण करणं, त्यांना जबाबदाऱ्या देणं. त्यामुळे महासत्तामध्ये 10-10, 15-15 वर्ष काम केल्या. काही इतर मंडळी अजून आहेत गेली 30-30 वर्ष त्यांच्या विश्वासार्थीमुळे. पण दुसरीकडे दुसऱ्या मोठ्या वृत्तपत्रात गेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीशी ना दत्तवाडे साहेबांनी कधी तोडली नाही. उलट त्यांना आनंद व्हायचा की इथं, माझ्या इथं शिकून हा जर आता मोठ्या वृत्तपत्रात गेलाय तर चांगला आहे, कारण तो कधी ना कधी सांगणारच ना, मी इथं श्री गणेशा केलाय. हा त्यांचा स्वार्थ नव्हता, पण त्यांना एक आनंद व्हायचा की इथं माझ्याकडे गमभनं शिकलेली माणसं मोठ्या पदावर जात आहेत. आणि तो सुद्धा त्यांचा जो काही ऋणानुबंध त्यांनी ठेवलेला होता, तोही अतिशय चांगल्या पद्धतीचा होता असं मला वाटतंय. हे एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अतिशय मोठं वेगळेपण. दुसरं एक आणि म्हणजे अनेक वैशिष्ट्यांपैकी त्यांचं अनेक वैशिष्ट्य असं होतं की ज्यावेळी त्यांनी स्वतः वृत्तपत्र काढायचं ठरवलं, मगाशी मी म्हटलं की इचलकरंजी महासत्ताच्या चौकात अत्यंत छोटा, म्हणजे ह्याच्यापर्यंत तुमचं गेट सुद्धा मोठं आहे, अत्यंत छोटा प्रेस होता त्यांचा. मँचेस्टर काढलं त्यावेळी, आता महासत्ता मोठं झालं, महासत्ता भवन झालेलं आहे. पण हे 42 वर्षापूर्वी ज्यावेळी हे काढलं, प्रेस आपला काढलं दैनिक त्यांनी, त्यावेळी छोटं हे होतं. पण ते काढण्याचा ज्यावेळी त्यांनी एकदा निर्णय घेतला, मला वृत्तपत्र काढायचं आहे स्वतःच, त्यावेळी त्यांनी त्या वृत्तपत्राचा अत्यंत, म्हणजे व्यवसाय म्हणून हा अत्यंत बारकाईनं अभ्यास केला. आता तो कसा केला, काय केला हे मला नाही माहिती, पण मी ज्यावेळी त्यांच्याशी पूर्वी चर्चा करायचो त्यावेळी म्हणायचे की ती मी जिल्ह्यातल्या सगळ्या वृत्तपत्रांच्या मालकांना जाऊन भेटलो. म्हणजे पहिले 6 महिने त्यांनी ही तयारी केली, जिल्ह्यातली आणि पुण्याची काही असतील, म्हणजे अगदी निळकंठरावांना सुद्धा जाऊन मुंबईला ते भेटलेली होती नवाकाळची. तर ते म्हणाले की 6 महिने आधी मी वेळ काढून या सगळ्या माणसांशी भेटलो, पहिला त्यांचा सल्ला घेतला, काढू काय, आणि मग त्या सगळ्या व्यवसायातले बारकावे. मग आता
दैनिक काढणं हे काय केवळ संपादकाचं आणि माझ्या खिशात 1 कोटी रुपये आहेत म्हणून दैनिक काढतो म्हणून होत नाही. ते चालवलं लागतं. टीम वर्क आहे. केवळ पैशानं तो होत नसतं. तर ती टीम बांधणी त्यांनी फार चांगल्या पद्धतीनं पहिल्या अंकापासून लेखक निवडले. परत आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे समाज जीवनातल्या म्हणजे महासत्तासारखं तुलनेनं मोठ्या वृत्तपत्रांच्या पेक्षा लहान असलेल्या दैनिकात त्यांनी जी काय व्हरायटी देण्याचा प्रयत्न केला, तो सुद्धा त्यांच्या संपादकाचे दृष्टिकोन कसा असतो, व्यापक कसा असला पाहिजे हे दाखवणारं त्यांचं हे होतं. आता कालच आषाढी झाली किंवा तुम्ही चॅनेल तयार केली वारीचं, तर वसंतरावने अनेक वर्षापूर्वी भक्ती नावाची पुरवणी आपल्या ह्याच्यात सुरू केली दैनिकात. बारकाईनं बघितलं तर इतर मोठ्या वृत्तपत्रात पण अशी पुरवणी नव्हती, पण हा त्यांचा संपादकीय दृष्टिकोन होता. भक्ती पुरवणी केली, उद्योगाची नगरी आहे म्हणून व्यवसायाची पुरवणी केली, चित्रपट नाटक हे समाजाची महत्वाची क्षेत्र आहे तर रंगारंग नावाची पुरवणी त्यांनी केली. रविवारला साहित्याची पुरवणी ही तुषार नावाची पुरवणी सुरू केली. आणि परत पुरवणी नुसती सुरू केली नाही तर त्या त्या क्षेत्रातल्या दिग्गजांवर ती जबाबदारी दिली, किंबहुना आपले पत्रकार त्यांच्याकडे पाठवून त्यांच्या हाताखाली काही शिकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे तुषार पुरवणी बरेच दिवस नलगे सर बघत होते, चंद्रकुमार नलगे सर. आता नलगे सरांचं एकूण व्यक्तिमत्वाची उंची लक्षात घेता त्यांच्याकडून ते काम करून घेणं तसं फार महत्वाचं होतं, पण ते त्यांनी करून घेतलं दत्तवाडे साहेबांनी. हा जो काही दृष्टिकोन आहे, आता नलगे सरांच्याबद्दल मी तुम्हाला सांगायला पाहिजे नाही, पण अतिशय दिग्गज असं व्यक्तिमत्व. पण तुषार पुरवणीचं काम त्यांनी त्यांच्याकडून बसताना बसवून घेतलं. इतर अनेकांना लिहितं गेले. खुद्द माझं उदाहरण तुम्हाला सांगतो. 2005 साली एकदा आम्ही असंच बसलेलं असताना त्यांच्याच ऑफिसात नाही ते दयानंदजी ते शनिवारी मारुतीला यायचे पहिल्यापासून, दत्तवाडे साहेब आणि आपले बाळासाहेब थोरात. आणि ते बऱ्याच वेळा आमच्या प्रबोधिनीच्या जवळ आहे ते मारुतीचं दिवस, तेव्हा ते आले की दोघं बहुतेक बापूंच्याकडे मग प्रबोधिनीत यायचे साधारणतः 2-3 शनिवारच्या नंतर. आणि काही वेळा त्यांना जर महत्वाचं काय जाहीर विषय जर हे करायचं असेल तर ते मला फोन करायचे आणि मला म्हणायचे जरा येता का ऑफिसला. मग मी बसायचो. मग त्यांना ती कॉफी आवडायची, तासात 2-3 वेळा कॉफी प्यायची. मग आम्ही बसायचो आणि त्या विषयाची चर्चा करायची. पण माझं निरीक्षण असं होतं त्या काळातही त्यांना ज्या विषयाबद्दल आम्हाला लिहायला लावायचं किंवा मला म्हणजे कुठल्याही लेखकाला जे लिहायला लावायचं आहे त्या विषयाची त्यांची संकल्पना डोक्यात क्लिअर असायची. हे फार महत्वाचं आहे लक्षात घ्या. नाहीतर नुसतं सुचवणं हा या विषयावर लिहा असं सांगणं नुसतं नाही, या विषयाकडे कुठल्या कुठल्या अँगलनं बघितलं पाहिजे किंवा बघितलं जाऊ शकतं, ही त्यांचा संपादकीय दृष्टिकोन जो फारसा पुढे आला नाही. किंबहुना संपादकांपेक्षा मालक म्हणून त्यांच्याकडे जास्त बघितले गेले. पण हा जो दृष्टिकोन आहे हा अनुभवलेला आमच्यासारख्या अनेकांनी अनुभवलाय. हा फार महत्वाचा दृष्टिकोन होता, जो इतर म्हणजे मोठ्या वृत्तपत्रांच्या संपादकात तो असतोच, त्याच्याबद्दल दुमत असायचं कारण नाही. पण दत्तवाडे साहेबांसारख्या व्यक्तीकडे कुठलीही पार्श्वभूमी नसताना हा जो काही दृष्टिकोन आला तो त्यांनी मला वाटतं त्यांच्या वाचनातून आणि अनुभवातून आकलनातून कमावलेला होता. त्यामुळं त्यांनी लेख सुद्धा महासत्तामध्ये निवडक लोकांच्याकडून ते लिहायला लावायचे, घ्यायचे. 2005 साली असंच ते एकदा मला म्हणाले की तुम्ही आमच्याकडे दररोज लिहिला. मी म्हटलं दररोज कसं लिहिणार. त्यांना म्हणायचं होतं आग्रलेखच तुम्ही लिहायला चालू करा. पण मी म्हटलं तसं नाही, माझी ही जबाबदारी मुख्य आहे प्रबोधनाची, त्यामुळे मी काय असं हे नाही करणार. लिहीन म्हटलं कारण लिहित होतोच मी ऑलरेडी. मग ते म्हटलं ठीक आहे. मग मी म्हटलं रोज काय नाही लिहिणार, मला जमेल त्यावेळेला लिहिणार. मग आलं नाही मॅटर की त्यावेळी काहीच नव्हतं ना, मोबाईल नाही काय नाही हातानं लिहायचं. म्हणजे हातानं लेख लिहायचं म्हणजे किमान मेंदूत सगळं असलं तरी ते काढायला 1.5-2 तास पाहिजेच की. तर असा सगळा वेळ खाऊ काम होतं. आणि मग ते मला म्हणाले की ठीक आहे. मग मीच म्हटलं की माझ्या नावानं यायला नको, कारण दररोज लिहायचं म्हणजे काही लिहायला आणि ते मला प्रतिमा ही करायची होती, त्यामुळे माझ्या नावानं काय लिहायला नको म्हटलं, टोपण नाव घे. तर त्यांनीच माझं नाव टोपण नाव ठेवलं. माझं नाव प्रसाद माधव कुलकर्णी आहे, त्यातलं PM त्यांनी घेतलं आणि गाव तुम्ही म्हटला तसं माझं तारदाळ, PM तारदाळकर नाव त्यांनी ठेवलं. ठीक आहे म्हटलं. पण मी त्या काळामध्ये महाराष्ट्रात 2005 पासून 2011 पर्यंत जवळजवळ 1800 लेख लिहिले दररोज. काय नाही म्हणजे काही वेळा आपण गावाला गेलो तर हे व्हायचं. पण 2005 ते 11 ह्या 6-7 वर्षात मी 1800 लेख लिहिले. आणि ते लेख लिहिल्यानंतर त्याची व्हरायटी एकदा त्यानंतर आम्ही बसलो होतो. मला म्हटलं याचं आपण पुस्तकाची खंड करूया महासत्ताच्या वतीनं. मग मी म्हटलं दत्तवाडे साहेब मी ॲट ए ग्लान्स लिहिलेलं आहे, मला काय वाटत नाही त्याचं खंड करावे, कारण मला पुनर्लेखन करावं.
कारण वृत्तपत्रीय लेखन आणि याचा फरक, आकाराचाही फरक असतो. मी म्हटलं एका पानात 1.5 पानाचा एक लेख तसं नको करायला, पण तीही त्यांनी तयारी दाखवली. आता त्यांनाही त्याचं हे माहिती असणार की हे काय सार्वकालिक टिकणारं नाही आहे, कारण 1.5 पानात आपण किती हे करणार. पण हा सुद्धा आपल्या लेखकाला सांभाळण्याचा हा सुद्धा एक त्यांचा संपादक म्हणून दृष्टिकोन मला फार भावला. मीच नकार दिला म्हणून ते थांबलं नाही, तर त्यांनी 4-6 खंड काढले असते ते 1800 लेखाचे. हा जो काही त्यांचा माणसं मोठी करण्याचा, हेरून मोठी करण्याचा जो काही त्यांचा अतिशय निखळ आणि नितळ जो काही हे होता तो त्यांच्याकडे होता. आणि एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही व्यवसायामध्ये आपल्याला स्पर्धक झालेले नको असतं, बरोबर आहे, आणि साहजिक आहे, म्हणजे कुणालाही तसं वाटतं. पण आमच्या गावामध्ये इचलकरंजीमध्ये राष्ट्रगीत नावाचं वृत्तपत्र 20-22 वर्षापूर्वी आमच्या आबा जावळे त्यांनी काढलं. तर दत्वाडे साहेब गेल्यानंतर आबा जावळेंनी जे लिहिले ना, अतिशय हृदयस्पर्शी, म्हणजे मग फारच छान. मी आबांना फोन करून म्हटलं फार छान तुम्ही लिहिलं, काय लिहावं त्यांनी लिहिलं की मी 20-22 वर्षापूर्वी राष्ट्रगीत काढायला माझ्या डोक्यात विचार आल्यावर पहिला दत्वाडे साहेबांच्याकडे. दत्वाडे साहेब म्हटले अरे छान आहे. आता जे काढणार होते आबासाहेब जावळे त्यांची अशीच परिस्थिती होती, जे काय फार मोठे श्रीमंत होते काही नाही, सामान्य कार्यकर्ता, राजकीय कार्यकर्ता. पण दत्वाडे साहेबांनी त्यांना ऊर्जा दिली, हे काढ. असं म्हटले नाहीत ते कशाला माझं दैनिक आहे की मला स्पर्धा, असं काहीही म्हटले नाही. त्यांनी त्याला सगळं मार्गदर्शन केलं. त्याच्यात त्या व्यवसायात येणाऱ्या काय ज्या काय खास खळगे आहेत, टक्के टोणपे आहेत, त्याची सगळी जाणीव करून दिली. आपल्या त्याच्यात छापायची परवानगी दिली. आणि केवळ तेवढं करून थांबले नाही, सगळी तयारी झाल्यावर आबासाहेब आपले आबा जावळे म्हणाले की कागदासाठी किती पैसे लागतील, तर ते म्हटले आत्ता माझाच कागद वापर. तर हे जे काय मनाचे हे आहे ना, म्हणजे हे फार दुर्मिळ लक्षात आहे. मला वाटते कधी कधी मराठी पत्रकारितेच्या इतिहासातलं दुर्मिळ आहे. एका संपादकानं दुसऱ्या आपल्या गावात दैनिक निर्माण होत आहे आणि त्याला सगळं सहकार्य करणं आणि कागदही माझा वापर म्हणणं, ही काय असामान्य गोष्ट आहे. तर हे कशातनं आलं असेल, हे मला वाटते त्यांनी जे काही स्वतःला एक पत्रकार म्हणून घडवण्याचा जो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रयत्न केलेला होता. दत्वाडे साहेबांनी ना कधी भाषणं दिली पत्रकारितेवर, दत्वाडे साहेबांनी ना कधी स्वतः लिहून ठेवलं मी असे असे प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, ना इतर कोण लिहिले. आता तुमच्या पत्रिका गेल्या 2-3 दिवस बघून सोशल मीडियाला मला एकट्याने मगाशी ह्याच्यावरही टाकलं तुम्ही, मला वाटते तुमची जे कोणतरी विद्यार्थिनी बोलली आहे ना इंस्टाग्राम, तर त्या पोस्ट बघून मला दोघांचे फोन आले, जर PhD यांच्यावर करणार असले तर मला संधी द्या. वसंतराव दत्वाडे यांच्यावर PhD जर कोण करणार, कारण विषय आहे ना तो 40 वर्षाची पत्रकारिता एका ह्याच्यामध्ये, आणि तो अंक सातत्यानं विकसित करत राहणं. मग मी त्याला म्हटलं बाबा जाधव सरांना सांगतो, त्यांना जाऊन भेटू. मुद्दा काय आहे ह्याची नोंद झाली पाहिजे. तर जो मुद्दा तुम्ही म्हटला की आपल्या भोवताला जे काम होतंय त्याची नोंद झाली पाहिजे. नोंद झाली म्हणजे काय केवळ जंत्रीकरण असं नाही, जे कधीच व्यक्त झालेले नाही त्यांचे पैलू ना त्यांनी सांगितले ना त्यांच्याकडून मुलाखती घेतल्या, पण ते त्यांच्या एकूण 40 वर्षात त्यांनी जे काम केलं त्यातून आपल्या लक्षात येतात ना पैलू. आणि फार काही जुना कालखंड नाही आहे त्यांच्याबरोबर 40 वर्षाचा तो हे आहे. 40 वर्षात त्यांच्याबरोबर काम करणारे शेकडो जण आपल्याला भेटतील. त्यांच्या मुलाखती जरी आपण घेतल्या तरी तो एक फार मोठा, वसंतराव दत्वाड्यांची पत्रकारिता समजून घेणं हा एक फार मोठा उपक्रम ठरू शकतो, आणि निश्चितपणानं तो MPhil आणि PhDचा विषय होऊ शकतो असं मला या निमित्तानं वाटतंय. आणि अध्यासनानं त्याचा जरूर विचार करावा, कारण ही पहिलीच मला वाटते अशी या पद्धतीची आदरांजली सभा दत्वाडे साहेबांच्या पत्रकारितेवर होती, आणि ती शिवाजी विद्यापीठात होती आहे. हाही एक फार महत्वाचा भाग आहे असं मला वाटतंय. इचलकरंजी औद्योगिक नगरीच्या जो काही विकास आहे सगळ्या झाला, त्या विकासामध्ये किंवा इचलकरंजीचं नगरीचं तुम्हाला सामाजिक ग्रुप माहिती आहे, मालक आणि कामगार. त्या अर्थाने इचलकरंजी म्हणून म्हणतात की इचलकरंजी मध्यमवर्गीयांची गुचपणा होती. एक तर अतिश्रीमंत वर्ग आहे, नाहीतर डायरेक्ट कामगार आहे. एका खोलीत खोल्या करून राहणारे 10 जण पण आहेत, आणि 20-20, 50-50 कोटीचे बंगले असलेले पण लोक असे एकाच गावात राहतात. तर अशा गावामध्ये ही सगळी शांतता राहिली पाहिजे, आणि परत गावातली सगळी सांस्कृतिक क्षेत्र विकसित झाली पाहिजे. हा जो काही त्यांनी त्यांच्या पत्रकारितेतून न बोलता आदर्श घालून दिला तोही फार महत्वाचा आहे. कारण
काही म्हणा, आज सगळी वृत्तपत्र जरी असली तरी महासत्ताचं इम्प्रेशन आज इचलकरंजी आणि परिसरात असं आहे की इचलकरंजी कळायची असेल तर महासत्ता वाचल्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. इचलकरंजीमध्ये कदाचित आमचं गाव असं असेल की बऱ्याच घरामध्ये 2 वृत्तपत्र घेतात. म्हणजे आता एकूण बदलत्या काळातलं सोडून द्या, एकूण संख्या कमी होणं वगैरे वगैरे, पण मी शेकडो कुटुंब गेल्या 40 वर्षात इचलकरंजीत अशी बघितलेली आहे. महासत्ता कंपल्सरी आणि मग दुसरं तुम्ही कुठलंही राष्ट्रीय, जिल्हास्तरीय, राष्ट्रीय वृत्तपत्र घ्या. का तर माझं गाव आणि परिसर कळायला मला महासत्ता वाचला पाहिजे. इतकी लोकांच्या मनामध्ये, वाचकांच्या मनामध्ये, कुटुंबांच्या मनामध्ये जाणीव निर्माण करणं ही सहजसाध्य गोष्ट नाही. माझ्या काहीतरी प्रश्नांची मांडणी या वृत्तपत्रात होती आहे असं वाटल्याशिवाय लोकल वृत्तपत्र घेत नाहीत. पण महासत्तानं ते फार मोठं कमवलं. म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या, माझा काय फार मोठा अभ्यास नाही पण तरी सुद्धा आमचं विधान काही प्रमाणात खरं ठरू शकते की स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1960 नंतर मराठी पत्रकारिता किंवा मराठी वृत्तपत्र सृष्टीचा जर इतिहास आपण लिहिला तर त्यामध्ये महासत्ताचं अशा पद्धतीचं योगदान हे अनेक दुर्मिळ गोष्टींपैकी एक आहे. 30-40 हजार कुटुंबांना जर माझं दैनिक रोज घ्यावंसं वाटत असेल, राष्ट्रीय महत्वाचं जिल्ह्याचं वृत्तपत्र सोडून, तर हे फार वेगळे म्हणायचं आहे दैनिकच. तर ते दत्वाडे साहेबांनी त्यांच्या विश्वासार्हतेतून, त्यांच्या कष्टातून ते कमवलेलं होतं. हेही मला वाटतं या निमित्तानं अधोरेखित केलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा, दत्वाडे साहेब हे माणूस, व्यक्ती कशी होती, एक तर सफारी हा त्यांचा हे होता फार कमी. मी तर म्हणजे माझ्या 40 वर्षाच्या त्यांच्या माझ्या आयुष्यात 2-4 वेळा त्यांना सफारी सोडून बघितलं असेल. सफारी कायम नेसायचे. व्यक्तिमत्व त्यांचं असं तसं रांगडं व्यक्तिमत्व ज्याला आपण म्हणू, उंचेपुरे, चांगले बांधा, चांगला पैलवानासारखी त्यांचं हे होती. बोलत फारसे नसायचे म्हणजे जाहीर कार्यक्रमांमध्ये. त्याच्यानंतर संपादकीय ह्याच्यामध्ये त्यांचा आणि एक मी मुद्दाम सांगितलं, त्यांचा गुण जे तिथं काम करणाऱ्या अनेकांनी सांगितलं आणि मी अनेक वेळा अनुभवला गेल्यानंतर, ते सकाळी आल्यानंतर आपल्या संपादकीय विभागामध्ये, आता हा सगळ्या विभाग आणि हे लक्षात घेत असताना त्या वृत्तपत्राचा आकारही लक्षात घ्या बरं, नाहीतर फार मोठा असं नाही, पण जे काही 7-8 मंडळी टेबलवर बसली असतील त्या प्रत्येकाकडे आपुलकीनं जाऊन ते विचारायचे, काय तुझ्याकडे महत्वाची बातमी आहे, काय आहे, वगैरे वगैरे वगैरे. आणि त्याला दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांच्या बातम्या वृत्तपत्रात यायच्या. म्हणजे संधी प्रत्येकाला मिळाली पाहिजे. का आजच्या ह्याचं काय बातमी बरोबर नाही असं नाही, सुधारणा केल्या, दुसऱ्याला सुधारणा करायला लावल्या. हे काल मला आपले एक पत्रकार आता जे आहेत ते सांगत होते, इचलकरंजीचा आता पाण्याचा प्रश्न म्हणजे काय फार मोठा प्रश्न आहे. तर इचलकरंजी पाण्याचा प्रश्न एक 10 वर्षापूर्वी मोठा तयार झालेला होता, जो अजूनही आहे. तर त्यावेळी आम्ही, म्हणजे मीच मध्यस्थी केली ती, एन डी सरांनी विरोध केलेला होता त्या योजनेला. मग आमची सगळी मंडळी मला म्हणाली की तुमच्या साहेबांचे संबंध आहेत, आपण सगळी जाऊ. मग आम्ही सगळी जात होतो इकडं, आमदारांपासून नगराध्यक्षांपर्यंत. तर त्या दुसऱ्या दिवशी आता एक तिथं जे आहेत त्यांनी बातमी दिली आणि त्यांनी ती बातमी एनडीच्या विरोधात लिहिली. आणि मग ते दुसऱ्या दिवशी साहेब संपादकीय मंडळ ह्याच्यात गेले आणि बघितली बात काय लिहिलंय. तर त्यांनी सांगितलं, आता ती ज्या व्यक्तीने ती बातमी लिहिली ती नवखी होती तुलनेनं पत्रकार. दत्वाडे साहेब म्हटले, अरे एनडीच्या विरोधात लिहिलंय, त्यांच्या विरोधात कोणच लिहित नाही, त्यांची भूमिका पक्की असती वगैरे वगैरे जे काही त्यांना म्हणायचं होतं ते म्हटलं. मग ते म्हटलं नाही सर, मला असं वाटलं म्हणून मी लिहिली. तर त्यांनी ती बातमी वाचली. तर तुझ्या दृष्टिकोनातून किंवा इचलकरंजीचा एक नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून ही तुझी भूमिका योग्य आहे. ती बातमी त्यांनी दुसऱ्या दिवशी छापली पेपर. हे जे काय वेगळेपण आहे की नाही तर मग शक्यतो इतर होतं कशाला एनडीचं कोणच विरोधात लिहित नाही आणि आपण का लिहा असं सुद्धा एक वाटलं असतं. पण ते मला अभिमानानं सांगत होता, नाही साहेबांनी ते विरोधात असून सुद्धा त्यांना काही एनडीच्या बद्दल अनादर नव्हता, त्यांची भूमिका ठीक आहे म्हणत होते. पण इचलकरंजीचा आपला प्रश्न आहे की नाही, एक नागरिक म्हणून, एक पत्रकार म्हणून तुझी काही भूमिका आहे ती छापली दुसरी. हे जे काय वेगळेपण आहे संपादकाचा, हे म्हणजे माझ्या वृत्तपत्रात सगळी अंग आली पाहिजे. केवळ मी म्हणतोय तेच लोकांच्या माथी नाही बसणं. विचार प्रवृत्त करण्याची ही जी काही त्यांची शैली होती, संपादकीय दृष्टिकोन होता, तोही मला वाटते अत्यंत महत्वाच्या अशा स्वरूपाचा होता. त्यामुळं त्यांच्याकडं अक्षरं गिरवलेले, पत्रकारितेचे अक्षरं गिरवलेले सगळे पत्रकार नंतर मोठे मोठे संपादकीय झाले दैनिकांचे.
त्या सगळ्यांनी दत्वाडे साहेबांचं ते निश्चितपणानं आजही ती मंडळी मान्य करतात की ह्या माणसानं आम्हाला स्वातंत्र्य दिलं. बातमी कशी लिहावी, इतर आणि त्याच्यात नेमकेपणा टोक कसा यावं, परत टायटल कशी द्यावी, मथळे कसे द्यावेत, ह्या अशा अनेक गोष्टी त्यांनी शिकवण्याचा, मला वाटतं त्याच्या लोकांच्या मध्ये रुजवण्याचा फार चांगला प्रयत्न केला. त्यांचा सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा वावर होता. अर्बन बँकेचे होते ना संचालक, व्हाईस चेअरमन होते. म्हणजे सगळ्या क्षेत्राशी त्यांचा शेतीचा संबंध होता, विकास संस्थांशी संबंध होता. स्वतः ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं त्यांनी सहकारापासून शेतीपर्यंतची सगळी क्षेत्र बारकाईनं त्यांना त्यात त्यांचा अभ्यास असल्यामुळं, वावर असल्यामुळं, स्वतः सक्रिय त्यात असल्यामुळं या सगळ्या व्यवसायांच्या अडीअडचणी त्यांना नेमकेपणानं माहिती असायच्या. त्यामुळं महासत्तामधले लेख त्यांनी ज्या ज्या लेखकांना लिहायला लावले ते जरी राज्याच्या पातळीवर जरी मोठ्या प्रमाणात त्याचा गवगवा झालेला नसला तरी त्या लेखांचं महत्त्व हे फार निश्चितपणानं फार मोठं आहे. त्याला दुर्लक्षित करता येत नाही आपल्याला. हे कशात न झालं तर हे दत्वाडे साहेबांनी माझं वृत्तपत्र मर्यादा त्यांना मान्य होत्या, या 6 जिल्ह्यात आपल्याला करायचं आहे, पण त्या मर्यादेमध्ये त्यांनी अमर्याद काम करण्याचा प्रयत्न केला. हा 6 जिल्ह्यालाच त्यांनी महाराष्ट्र किंवा भारत बनवण्याचा जो काही प्रयत्न केला आपल्या संपादकीय दृष्टिकोनातून, तो एका अर्थानं त्या 6 जिल्ह्यातल्या वाचकाला जागृत करण्याचा प्रयत्न होता. नवा भारत घडवण्याची जी नेहरूंची संकल्पना होती तसा नवा माणूस घडवण्याची संकल्पना ही मला वाटते त्यांनी त्यांच्या पत्रकारितेतून रुजवली, जी फार महत्त्वाची आहे. आणि याच्यासाठी त्यांनी जे काही जाळं विणलं, आज सुद्धा महासत्ताचा परिवार म्हणून जवळजवळ 200हून अधिक मंडळी आहेत, वार्ताहरांपासून सगळे काम करणारे. म्हणजे 200 लोकांना रोजगार ह्या माणसाने ह्या ह्याच्यात निर्माण करून दिला. ही काही साधी गोष्ट नाही. 200 लोकांच्या कुटुंबाचं रोजगार हे चालवणं, कुटुंब चालवणं आपल्या व्यवसायातून, हे केवढं मोठं क्रांतिकारक काम आहे. ते त्यांनी केलं. हेही एक फार महत्त्वाचं हे आहे. लेखकांना लिहितं तर ठेवलं. आणि दुसरं एक त्यांचं वैशिष्ट्य असं होतं, सगळ्याच वृत्तपत्रांचे वर्धापन दिन आपण असतात म्हणजे, पण दैनिक महासत्ताच्या वर्धापन दिनाचं आणि एक वैशिष्ट्य, एक तर तो 1 मेला असायचा कामगार दिन, जागतिक हे महाराष्ट्र दिन. आणि 1 मेला दत्वाडे साहेबांनी पहिल्यापासून एक हे केलेलं, पुरवणी तर काढायचे, म्हणजे मोठी चांगली एक विषय घेऊन 40-50 पानाची पुरवणी काढायची, महाराष्ट्रातल्या सगळ्या मान्यवरांना लिहायला लावायचे. तो तर उपक्रम सातत्याने असायचा. पण जनतेशी संवाद ठेवण्याची त्यांची फार जुनी परंपरा पहिल्यापासून होती. म्हणजे इचलकरंजीतल्या बहुतेक क्षेत्रातल्या महत्त्वाच्या व्यक्तींना 1 मेचं जेवण हे वसंतरावचं जेवण आहे हे आधी पक्कच होतं दुपारचं. कारण ते प्रत्येकाला फोन करायचे किंवा यंत्रणेतनं निरोप पाठवायचे आणि या, कारण का हा पेपर तुमचा ही त्याची मागची भावना होती, केवळ जेवण देणं आणि हा भाग नव्हता. आणि लोक ही हजारोच्या संख्येने यायचे, का तर हे आपलं दैनिक आहे. हा जो काही जिव्हाळा त्यांनी हे केलेला होता 1 मेला, तो सुद्धा मला वाटते त्यांचा विशेषांक तर 1 मेचा असायचा, पण जोडीला हा संवाद हा सातत्यानं त्यांनी ठेवला. हे एक त्यांचं संपादकीय वैशिष्ट्य होतं. आणि इचलकरंजी आणि परिसरातल्या सगळ्या संस्थांशी त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध, ते त्यांनी स्वतः अनेक वेळा स्वतः पुढाकार घेऊन ते डेव्हलप केले. कारण माझं वृत्तपत्र आहे, मी संपादक आहे, मी मालक आहे, हे केवळ न हे करता समाज जीवनात काय आंदोलनं चाललेली आहे त्याचे बारकावे टिपण्यासाठी त्यांना ती जवळीक महत्त्वाची वाटत असावी. त्यामुळे त्यांचा सगळ्यांशी, पक्षाशी वगैरे काही हे नाही बरं काय, पक्षाच्या बाहेरची एक व्यापक ऋणानुबंध आहे तो त्यांनी जपलेला होता. म्हणजे अगदी आचार्य शांताराम बापूंसारख्या ज्येष्ठापासून माझ्यासारख्या छोट्या माणसापर्यंत जो काही त्यांनी ऋणानुबंध जपण्याचा प्रयत्न केला, तोही मला वाटते फार महत्त्वाचा आहे. म्हणूनच आमच्या या पत्रकार मंडळींनी 2 वर्षापूर्वी त्यांना इचलकरंजी भूषण पुरस्कार श्रमिक पत्रकार संघटनेनं दिलेला होता. आणि ते खरंच आहे. म्हणजे इचलकरंजीची वाटचाल सगळी बघितली तर गेल्या 40 वर्षामध्ये महासत्तानं, म्हणजे पर्यायाने वसंतराव दत्वाड्यांच्या पत्रकारितेनं जे इचलकरंजीच्या विकासात योगदान दिलेलं आहे, ते योगदान अनेक अंगानं महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. त्यामुळे इचलकरंजी भूषण हा त्यांना पुरस्कार मिळणं अतिशय न्याय्य असं होतं. पत्रकारितेमध्ये बदल जे अनेक झाले, मगाशी आपण जे म्हटलं मुद्रित माध्यमापासून इलेक्ट्रॉनिक वेब, हे सगळे बदल त्यांनी आपल्या हयातीत बघितले, कुठनं कुठं गेले तिथं.
पण ह्या सगळ्या माध्यमांची त्यांनी जवळीक राखली. पण मुद्रित माध्यमावरचा लोकांचा जो काही विश्वास आहे, आणि हे खरंच आहे, हा सुद्धा आपण छाप्यावरचा लोकांचा विश्वास असतो. व्हॉट्सअपवर आलेलं किती खरं असतं किती खोटं असतं आपल्याला माहिती आहे. तर छाप्यावरचा विश्वास वाढवण्याची जी काही प्रिंट मीडियाची जी काही महत्वाचं हे आहे, ते दत्वाडे साहेबांनी आपल्या 40 वर्षाच्या पत्रकारितेतून अतिशय चांगल्या पद्धतीने त्याची बांधणी केली. त्यांनी स्वतः काही त्या अर्थानं लिहिलं नाही बरं, ॲज अ संपादक. पण जे करवून घेतलं, माणसं हेरून जे करवून घेतलं, ते फार महत्वाचं. हे त्यांचं योगदान मराठी वृत्तपत्राच्या महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या ह्याच्यामध्ये फार महत्वाचं आहे. आणि जे कार्यक्षेत्र त्यांनी मगापासून 2 वेळा मी जे म्हटलं, त्या कार्यक्षेत्रामध्ये आपला म्हणून एक जो काही ठसा पत्रकार म्हणून संपादक म्हणून उमटवण्याचा त्यांनी जो काही प्रयत्न केला, तोही फार महत्वाचा राहिला. महासत्तामधल्या बातम्या, म्हणजे मगाशी मी म्हणालो तसं फलटणची पण बातमी इथं आपल्याला वाचायला मिळती, बेळगावचीही मिळती, सोलापूरचीही मिळती. हे जे काही वेगळे पण त्यांनी दिलं, आणि आज मला वाटतं आपल्या जिल्ह्यात तेवढं एकमेव वृत्तपत्र असावं. एवढा मोठा टप्पा एकाच अंकात, एडिशन एकच. तुम्ही बेळगावात वाचता तिथल्या स्टँडर्डवरून वाचला तरी तोच, इथल्या स्टँडर्डवरून घेतला तरी तोच. पण एवढी हमी की तुम्हाला या 4-6 जिल्ह्याच्या महत्वाच्या बातम्या तुम्हाला कळणार. हे जे काही वेगळे पण त्यांनी जपलं, ते तोही फार महत्वाचा होता. मला वाटतं वृत्तपत्र क्षेत्रामध्ये ज्या अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं, त्यांना काय सामोरं जावंच लागलं नसेल काय, तर निश्चितपणानं जावं लागलं असणार. ते काय मोठे भांडवलदार नव्हते का काय नव्हते, काय कुठल्या साखळी वृत्तपत्राचे हे नव्हते. पण तरी सुद्धा त्यांनी आपला झेंडा शेवटपर्यंत फडकवत ठेवला, आणि आज येतो जे आपल्या पश्चातही तो चालण्याची हमी त्यांनी जी काही निर्माण करून ठेवलेली आहे, ती फार महत्वाची हे आहे. त्यांच्यावर निश्चितपणानं व्यवसाय म्हटल्यानंतर, व्यवसाय जोपर्यंत असतो तेव्हा कुठलाही व्यवसाय हा सात्विक असतो, शुद्ध असतो. तो एकदा धंदा झाला की त्याच्यात इतर इलेमेंट जी काम करतात, काय म्हणजे शिक्षण सम्राट आणि शिक्षण महर्षी ह्याच्यातला जो काही फरक आहे, तोच व्यवसाय आणि धंदामधला फरक आहे. तर त्या सगळ्याला तोंड देऊन त्यांनी जी काही जपलं, ते मला वाटतंय फार महत्वाचं आहे. आपल्या नव्या पिढीनं शिकण्यासारखं आहे. म्हणजे तडजोड केवळ नाही, मी माझं सत्य, माझी जी काही भूमिका आहे ती मी इथं पेरत राहणार, ही जी काही भूमिका आहे. आणि केवळ मी पेरत राहणार नाही, तर टीम वर्क घेऊन पेरत राहणार, समूहाला घेऊन पेरत राहणार. हा जो काही त्यांचा संपादकीय दृष्टिकोन, एक मालक म्हणून असलेला दृष्टिकोन, हा फार महत्वाचा आहे. पत्रकारितेतली नैतिकता जपण्याचं एक फार मोठं काम अखंड सतत 40 वर्ष दत्वाडे साहेबांनी केलं. हेही त्यांचं एक मला वाटते फार महत्वाचं योगदान म्हणून आपल्याला अधोरेखित करावं लागेल. बातमीदारांना मोठं केलं, इतरांना अनेक मोठं केलं, ह्या अनेक गोष्टी मी आपल्याला सांगितल्या. मी शेवटच्या 2 मिनिटाकडे येतो, तर तसं बरंच बोललो, काय कमी म्हणत. पण दत्वाडे साहेबांनी स्वतःचा प्रिंटिंग प्रेस असताना, प्रिंटिंग प्रेस म्हणजे काय, सगळे हँडबिलापासून लग्नपत्रिका छापणारा प्रेस असताना, त्यांच्या मनात येणं की आपण वृत्तपत्र काढलं पाहिजे, आणि ते केवळ कल्पना डोक्यात न ठेवता त्याचा अभ्यास करून, त्याची लोकांशी चर्चा करून ते काढलं. आणि केवळ काढून थांबले नाही, तर त्यांनी ते जनतेत रुजवलं. आणि केवळ 1-2 वर्ष काढून थांबले नाहीत, आरंभशूर अनेक जण असतात, पण सतत 4 दशकं ते करणं, आणि वाढत्या श्रेणीनं पण सगळी ह्या व्यवसायातली नवी आव्हानं त्यांनी पेलली. नवं सगळं आलेलं, सगळं पत्रकार म्हणून जे काही तंत्र आहे ते सगळं बदललेलं अनुभवलं. पण तरी सुद्धा आपली विश्वासार्हता, आपला संपादकीय व्यापक दृष्टिकोन, या सगळ्यातून दत्वाडे साहेबांनी जे काही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मूलभूत स्वरूपाचं पत्रकार म्हणून, संपादक म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला, तो मला वाटते अतिशय व्यापक, अतिशय मौलिक अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळं या निमित्तानं मी एवढं सांगेन की खरोखरच त्यांच्या संपादकीय 40 वर्षाच्या कारकिर्दीवर खरोखरच एक चांगला सखोल अशा पद्धतीचा अभ्यास नव्या पिढीपैकी एकट्याने पुढे येऊन केला पाहिजे. कारण तुलनेनं हा कालखंड आधीच आहे, अलीकडचा आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं त्यांना भेटलेली, त्यांच्या सानिध्यात आलेली शेकडो हजारो माणसं आपल्याला उपलब्ध आहेत सांगणारी. त्यामुळं त्यांच्या पत्रकारितेचा एक व्यापक असा अभ्यास या अध्यासनाच्या वतीनं व्हावा. आणि ही आजचं व्याख्यान म्हणजे त्यांना थोडक्यात समजून घेणं, हे काय परिपूर्ण वसंतराव दत्वाडे मी मांडलेत असं नाही. जे 40-50 मिनिटात मांडता येणं शक्य आहे, आणि जे महत्वाचे मुद्दे मला मांडले त्या विषयाला मी फक्त स्पर्श केलेला आहे.
पण अशा अनेक अस्पर्शित विषय आहेत की जे त्यांच्या एकूण अभ्यासातून व्यासंगातून आपल्याला मांडता येणं शक्य आहे. तो प्रयत्न या अध्यासनाच्या वतीनं पुढच्या भविष्यामध्ये केला जाईल. आणि एका म्हणजे तुलनेनं बरं काय, केवळ दैनिक चाललं म्हणजे माणूस हे असतो असं नाही. अनेक माणसं अशी असतात, हयातभर काम करतात, पण त्याची नोंद त्या अर्थानं राहते, उपेक्षित राहतात माणसं. तर त्या अर्थानं फार मोठं 4 दशकं सतत काम करून तुलनेनं उपेक्षित राहिलेल्या व्यक्तिमत्वाला जर आपल्याला न्याय द्यायचा असेल, पुढच्या पिढीनं ही व्यक्ती कोण होती हे जर आपल्याला करायचं असेल, तर त्यांच्याबद्दलचा खरोखरच सखोल आणि सकस असा अभ्यास जर कोण करण्याला पुढं आलं तर मी तर निश्चितपणानं सहकार्य करीन, पण अनेक शेकडो मंडळी सहकार्य करतील. तो या अध्यासनाच्या वतीनं पुढच्या काळामध्ये प्रयत्न व्हावा अशी एक आशा या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या एका अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमात या ठिकाणी मला वसंतराव दत्तवाडेंच्या संपादकीय पत्रकारितेबद्दल बोलण्याची संधी या विभागानं उपलब्ध करून दिली. याबद्दल मी डॉक्टर जाधव सर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही सुद्धा तुलनेनं अपरिचितपूर्ण विषय असून सुद्धा, कारण आता एवढी भाषणं दिल्यानंतर मला कळतंय कुठं थांबलं पाहिजे आपण, पण तुमच्या एकट्याही चेहऱ्याकडे बघून मला असं वाटलं नाही आता आपण थांबलं पाहिजे, म्हणजे कंटाळले तो. तर तुमच्या मनामध्ये सुद्धा ज्या उत्सुकतेनं तुम्ही हा नवा विषय जाणून घेतलात, ही सुद्धा मला वाटतंय तुम्ही जे रुजवण्याचा प्रयत्न केलाय त्याचंच प्रतिबिंब आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.